Hello friend, today start with the science as the 7th class as the chapter 11 says structure and microorganism. See, today see in exercise as a first question, answer the following question. First question, see A, what is a cell? What is cell means पेशी म्हणजे काय? बघा हे आन्सर बुक मध्येच आहे. The cell is the fundamental structural and functional unit of the living organism. सेकंड क्वेश्चन बघा बी, नेम दी डिफरंट ऑर्गॅनिज इन अ सेल. सेलमधले डिफरंट ऑर्गॅनिज कोणकोणत्या आहेत? प्लांट अँड ॲनिमलमध्ये बघा रायझोम, लायझोसोम, सेल मेम्ब्रेन, गोल्गी बॉडी, न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, व्हॅक्युल्स, मायटोकॉन्ड्रियन इज अ डिफरंट ऑर्गॅनिज ऑफ दिस सेल्स. थर्ड क्वेश्चन बघा व्हॉट इज मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीव म्हणजे काय? व्याख्या विचारले झाले शिकवतानाही. बघा बुकमध्ये ह्याचा आन्सर आहे. बघा देअर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन दी अर्थ. ऑफ दीज द ऑर्गॅनलीज विच कॅन नॉट बी सीन विथ अवर आईज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप आर कॉल्ड अ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या पृथ्वीवर असंख्य सूक्ष्मजीव आहेत, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, ते फक्त सूक्ष्मदर्शी खाली दिसतात, म्हणून त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. नंतरचा क्वेश्चन बघा विच आर डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचे डिफरंट टाइप कुठले आहेत? बघा फंगस, अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड प्रोटोझोआ इज अ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट बघा सेकंड, फिल इन दी ब्लँक विथ दी प्रॉपर वर्ड. बघा ए, the organelle is called the dash dash is the present in the plant cell. Answer is a plastids. B, garbage is converted into dash dash microorganisms. Answer is a fertilizers. C, in the cell photosynthesis is carried out with the help of dash dash. Answer is chloroplast. D, an electron microscope is necessary for the study of dash dash. Is the answer is microbes and cell organelle. दोन्हीपैकी कोणतंही येऊ शकतं. बघा क्वेश्चन 3, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अस. जे डिफरन्सिएशन वेगळेपणा काय ते लिहायचं कशात? ए, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. शिकवताना सुद्धा सांगत होतं प्लांट सेल अँड ॲनिमल सेलचं डिफरन्सिएशन. बघा प्लांट सेल हॅव अ डेफिनाइट शेप. प्लांट सेलला काय आहे? डेफिनाइट शेप आहे, बट त्याच्यावरून काय सांगू नये. ॲनिमल सेलमध्ये काय? द ॲनिमल सेल हॅव अ डू नॉट हॅव अ डेफिनाइट शेप. सर्व उत्तर आहेत बघा मी कसं लिहिलंय. प्लांट सेल हॅव अ डेफिनाइट शेप ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देन. त्याच्या भोवती काय आहे तर ही जी पेशी भित्तिक आहे सेल वॉल, त्याच्यामुळे त्याला काय आहे? परमनंट शेप आहे, म्हणजे डेफिनाइट शेप आहे. पण तेच आपण जर ॲनिमल सेलमध्ये बघत तर त्याचा डेफिनाइट शेप नाहीये, कारण त्याच्यामध्ये पेशी भित्तिका नाही ॲज अ सेल वॉल. त्यामुळे बघा animal cell do not have a definite shape due to the absence of cell wall around them. त्याच्या भोवती absence आहे काय तर सेल वॉल. नंतर बघा देअर आर नो रायझोम्स. प्लांट सेल मध्ये बघा तुम्हाला कुठं लायझोम्स दिसून येतो का? नाही दिसून येतो बघा. आणि पर ॲनिमल सेल मध्ये प्रेझेन्स आहे काय? लायझोम्स. बघा देअर आर प्रेझेंट इन दी लायझोम्स. थर्ड बघा प्लांट सेल कंटेन सिंगल और लार्ज व्हॅक्युलर. इथं आहे बघा प्लांट सेल कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युलर. हे जे अपोजिट येणार ॲनिमल सेलचं काय येईल बघा. द ॲनिमल सेल कंटेन स्मॉल व्हॅक्युलर अँड टेम्पररी फॉर्म. आणि ते व्हॅक्युलर आहे ते टेम्पररी तात्पुरतच असतं, आणि हे व्हॅक्युलर कायमस्वरूपी असतं. कशामध्ये? प्लांट सेलमध्ये. नंतर बघा द मायटोकॉन्ड्रिया आर फ्यू इन नंबर. ह्याच्यामध्ये जे मायटोकॉन्ड्रियाचे जे नंबर आहेत, मायटोकॉन्ड्रिया बघा कुठं आहे? बघा हा काय आहे? मायटोकॉन्ड्रिया आहे. हा अतिशय फ्यू म्हणजे एकदम छोट्या नंबरमध्ये प्लांट सेलमध्ये आढळून येतो, तर ॲनिमल सेलमध्ये मोठ्या नंबरमध्ये काय आढळून येतो? मायटोकॉन्ड्रियन. बघा तेच लिहिलंय देअर मायटोकॉन्ड्रियन आर greater in number as compared to the
प्लांट सेल पेक्षा अॅनिमल सेल मध्ये जी काही संख्या आहे मायटोकॉन्ड्रियाची ती कशी आहे, ग्रेटर आहे. नंतर डिफरन्सिएशन बघा कशात सांगितलंय, बी प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. हा ही डिटेलमध्ये पाहिलाय. हा पॉइंटला जो काही अॅनिमल सेल आणि प्लांट सेल आहे त्याला काय म्हणलं जातं, यूकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल कुठे आहे बघा, प्रोकॅरियोटिक सेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्सिएशन दिसून आलं दोन्ही ही आकृतीमध्ये, जे ह्याच्यातले जे काही सेल्स आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, बरोबर आहे का. तर यूकॅरियोटिक मधले मल्टीसेल्युलर आहेत. हे पहिलं डिफरन्सिएशन सांगू शकता. किंवा बघा काय लिहिले मी, मायटोकॉन्ड्रिया आर अब्सेन्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. कारण त्याने अगोदरही सांगितले जे काही सेल प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आहेत ते यूकॅरियोटिक सेल मधले नाहीत असं सांगितलेलं, बरोबर आहे का. बघा, प्रोकॅरियोटिक सेल्स आर फाउंड इन ब्ल्यू ग्रीन अल्गी अँड बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये काय आढळतं, अल्गी आणि बॅक्टेरिया आढळतो, शेवाळ आणि बुरशी. तर यूकॅरियोटिक सेल मध्ये पाहिला प्लांट अँड अॅनिमल येतात, त्याच्यामुळे फाउंड इन हायली इन्व्हॉल्वड प्लांट अँड अॅनिमल्स. मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राणी आढळून येतात. नंतर बघा थर्ड, प्रोकॅरियोटिक सेल्स आर अबाउट 1 to 10 मायक्रो आहे. हे चिन्ह जे आहे ते मायक्रोमीटरचं आहे. इन साईज, त्याची साईज किती आहे, 1 ते 10 मायक्रोमीटर. तर यूकॅरियोटिक सेल्स आर अबाउट 5 to 100 मायक्रोमीटर इन साईज. म्हणजे ह्याची साईज काय आहे, मोठी दिसून येते. तर प्रोकॅरियोटिक सेल्सची साईज छोटी आहे. नंतर बघा फोर्थ, द सेल ऑर्गॅनलीज आर प्रेझेंट आर विदाउट मेम्ब्रेन. विदाउट मेम्ब्रेनचा सेल ऑर्गॅनलीज प्रेझेंट आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. तर द सेल ऑर्गॅनलीज आर ऑलवेज बाउंड इन मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या बाउंडलाच काय असतो, सेल ऑर्गॅनलीज प्रेझेंट असलेला दिसून येतोय. नेक्स्ट बघा आता, नंतर बघा स्केच अँड डिस्क्राईब इन युअर ऑन वर्ड द प्लांट सेल अँड अॅनिमल सेल. हे सुद्धा बुक मध्ये आन्सर आहे. बघा पहिली डायग्राम ही काढू शकता तुम्ही. ही कोणते, प्लांट सेलची आहे. आणि ही अॅनिमल सेल. तुम्ही नावही वेगवेगळी देऊ शकता, मी शिकवतानाही सांगितलंय. आणि त्याचं काय करायचंय, डिस्क्रिप्शन करायचं, म्हणजे त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. हो का, इथून डिस्क्रिप्शन करू शकता. इथं पहिला पॉइंट टाका. बघा, द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनलीज ऑफ द सेल. There are the porous double membrane around it. 3 बघा, the nucleus control all function of the cell. The nucleus काय करते, मी शिकवताना सांगितलंय, सेलचं सगळं कंट्रोल करण्याचं कार्य कोण करतं, न्यूक्लियस करतं सेलमध्ये. नंतर फोर्थ, the endoplasmic reticulum is a sprawling net like organelles. फिफ्थ, इट फंक्शन. कारण हे जे डिस्क्रिप्शन मी अगोदर शिकवताना व्यवस्थित सांगितलं नसेल तर व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शन मध्ये. फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंज इन दी प्रोटीन प्रोड्युस्ड बाय रायझोम्स अँड सेंड देम टू दी गोल्गी बॉडीज. 6 बघा, गोल्गी बॉडीज आर मेड ऑफ अ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. हे व्यवस्थित करा, कारण पुढेही तुम्हाला डिटेलमध्ये हे विचारलं जातं आणि ह्याच्यावर प्रश्नही विचारले जातात. देअर function is the proper distribution of proteins. नंतर 8 बघा, mitochondria and plastocytes are organelles with double outer coverings. नंतर बघा, as mitochondria produce energy, they are called as powerhouses of the cell. The chloroplast plant cell carry out the function of the photosynthesis. Vacuoles help through out waste products of the cells. नंतर बघा, व्हॅक्युल्स इन अॅनिमल सेल इज स्मॉल. बघा इथे दिलेलं सुद्धा आहे, मग डिफरन्सिएशन मध्ये विचारलं होतं. अॅनिमल सेलचं व्हॅक्युल कसं असतं, स्मॉल असतं. वेअर आज ओनली 1 लार्ज व्हॅक्युल ऑन दी प्लांट सेल. प्लांट मध्ये सेलमध्ये कसं असतं, व्हॅक्युल्स एकच असतं, पण कसं असतं ते 1 लार्ज व्हॅक्युल, मोठं व्हॅक्युलचं असतं. हे तुम्ही आन्सर लिहू शकता. आता 4 झाला. आता 5 बघा, एक्सप्लेन दी यूज अँड
युजेस अँड हार्मफुल इफेक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. याचं उत्तर मी सांगते बघा. उत्तर आहे एक हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि युजफुलचं हिचं आन्सर येईल बघा. पहिल्यांदा पॉइंट बघा, अगोदर सांगते मग लिहा. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये हे जे काही शिकलो आपण त्यात काय काय आढळतं. हा पॉइंट बघा, हेच लिहिले मी, इथला थोडासा आणि हा बघा. फ्रॉम द ग्रेन फ्रूट ऑफ द फॉर द प्रोसेस, इथून ते इथपर्यंत, परत हा पॉइंट आणि हा पॉइंट लिहून काढायचा. बघा काय लिहिले मी, तेच लिहिले पुस्तकातलंच आहे. मायक्रोज प्रेझेंट इन अ सॉइल. बघा, मायक्रोज प्रेझेंट इन सॉइल, डंग्स एक्सेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. सेकंड बघा, गार्बेज इज सून कन्वर्टेड इनटू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड अवर सराउंडिंग आर केप्ट क्लीन. हा पहिला पॅराग्राफ लिहिलाय बघा, क्लीन पर्यंत. नंतर बघा, सम मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन दिस सॉइल अँड दोज रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट कन्वर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू इट्स कंपाऊंड. हे बघा आन्सर इथं येईल. हा तिसरा पॉइंट येईल, कंपाऊंड. आणि चौथा बघा, दिस नायट्रोजिनियस कंपाऊंड हेल्प्स टू इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी अँड देअर बाय द प्रोटीन्स कंटेंट ऑफ द पल्सेस ग्रो इन द सॉइल्स. नंतर पाचवा बघा, मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट लाईक बटर, बटर मिल्क, चीज एक्सेट्रा. हे हित आहे बघा. नंतर बघा, दिस प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन युज्ड फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क, प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रुट्स, ब्रेड्स फ्रॉम फ्लोअर अँड ॲज वेल ॲज देअर प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, व्हिटॅमिन, अँटीबायोटिक एक्सेट्रा. हे बघा इथं आहे, दिस प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. नंतर बघा, 7 मायक्रोब्स आर ऑल्सो युज्ड इन प्रोसेस ऑफ टॅनिंग ऑफ द स्किन, प्रोडक्शन ऑफ रूट्स अँड स्ट्रिंग फ्रॉम अ गेव. इथं मायक्रोब्स आर ऑल्सो युज्ड, शेवटचा पण टॅनिंग स्किन अँड प्रोडक्शन ऑफ गेव. म्हणजे ते काय यूज केलं जातं फक्त एवढं लिहिलं, त्याला फक्त यूज लिहिलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही, फक्त त्याचे पॉइंट काढलेत मी. नंतर बघा, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. हा सुद्धा पॉइंट बुक मधलाच आहे बघा. हार्मफुल मायक्रो तुमच्या हिशोबाने तुम्ही काढू शकता, मला जे वाटतं मी ते काढलेलं आहे बघा. फंगस ग्रोज क्विकली ऑन मॉइस्ट. ओलसर ठिकाणी फंगस किंवा बुरशी काय वाढते, लवकर वाढली जाते. बघा इथं काय लिहिले, फंगस ग्रोज क्विकली ऑन मॉइस्ट अँड स्टेली फूड, खराब झालेल्या अन्नावर. ॲज दे यूज फूड स्टफ फॉर ऑन न्यूट्रिशन, सम मायक्रोब्स रिलीज टॉक्झिक मटेरियल इंटरटॉक्झिन्स इनटू फूड. हे सुद्धा बघा इथं आहे. As the food stuff for their own nutrition, some microbes release toxic material, intertoxic into a food, and such toxins spoil in the food. Eating such spoiled food can cause lose motion and vomiting. आणि असे हार्मफुल प्रोडक्ट खाल्ल्यावर काय होतात, आपल्याला इजा होतात बघा. हार्मफुल मायक्रोब्स कॅक्युजेट diseases plant, animal and human like amphibiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. कंटॅमिनेटेड फूड और वॉटर आर कंझ्युम्ड. हे जे काय आजार आहे ते कशाच्या माध्यमातून होतात, फूड आणि वॉटर. म्हणजे तुम्ही जर असे खराब झालेले पाणी, अन्न असेल किंवा पाणी जर कंझ्युम केला, पिला, तर आपल्याला हे आजार उद्भवू शकतात. कुठले, अँफिबायोसिस, टायफॉइड, कोलेरा, हेपेटायटिस, गॅस्ट्रो ह्यासारखे आजार काय होऊ शकतात, उद्भवू शकतात. नंतर बघा, ऑन दी ब्रीथिंग इन दी सेम एअर अँड कॉन्टॅक्ट विथ, हे बुक मधलंच आहे, लाईक कॉमन कोल्ड, कफ, डायरिया, न्यूमोनिया, ट्युबरक्युलस एक्सेट्रा. ब्रीथिंग सारखे आजार होतात, ॲज अ कॉमन कोल्ड, कफ, डायप्थेरिया, न्यूमोनिया आणि ट्युबरक्युलोसिस. नंतर बघा, ऑन दी ब्रीथिंग इन दी सेम एअर अँड कॉन्टॅक्ट डिसीजेस लाईक कॉमन कोल्ड, कफ झालेल्या नंतर बघा, 5th मॉस्किटोज रिप्रोड्यूस इन प्लेस, बघा इथंच आहे, प्लेस लाईक हिप्स ऑफ गार्बेज, ड्रेन्स,
stagnant water, etc. Microbes that cause diseases like malaria, dengue, elephantiasis, yellow fever, chikungunya, Zika fever, etc. again into a human body through the bite of female mosquito. बघा अशा पद्धतीने तुम्ही बुक मध्ये लिहू शकता, कारण त्या पद्धतीने बुक ही वाचलं जातं आणि त्याच्या पद्धतीने अभ्यासही होतो आपला. आता बघा गिव्ह रिझन हे तुमच्या शब्दात लिहायचं. क्वेश्चन 6 जे काही तुमच्या शब्दात तुम्हाला येईल त्या शब्दात तुम्ही लिहायचं आहे. बघा डिसीजेस स्प्रेड ऑन द लार्ज स्केल ड्युरिंग पिरियड ऑफ हेवी रेनफॉल अँड फ्लड. ह्याचा अगोदर अर्थ समजून घ्या. महापूर, अतिवृष्टी, रेनफॉल आणि फ्लड. रेनफॉल म्हणजे काय, महापूर, आणि फ्लड म्हणजे काय, अतिवृष्टी. या काळात रोग प्रसार होतो. कारण त्यावेळी काय होतं अगोदर आपल्याला माहिती आहे, कारण बरेचसे जीव मेले जातात आणि त्याच्यामुळे डासांची पैदास होते आणि त्याच्यामुळे बरेचसे रोग प्रसार होत असतात. हे थोडक्यात सांगते. बघा काही आन्सर. द स्प्रेड ऑफ डिसीजेस इज मोस्ट लाईकली ड्युरिंग हेवी रेनफॉल अँड फ्लड्स. नंतर बघा द वॉटर अँड फ्लूड गेट कंटॅमिनेटेड. द वॉटर लॉगिंग कॅक्युजेस ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड हाऊस फ्लायज. ह्याच्यामध्ये कशाची वाढ होत जाते, मायक्रो ऑर्गॅनिझमची आणि घरमाशांची, हाऊस फ्लायज. दे स्प्रेड दी पॅथोजिन्स रॅपिडली. काय पसरलं जातं, पॅथोजिन्स रॅपिडली. द ह्युमिड ऍटमॉस्फिअर इंड्यूस फूड स्पॉइलेज इवन इन दी फ्लूड वॉटर रिसिडेस अँड पुडल्स फ्रॉम दी हेल्प टू दी ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज. जे काही म्हणजे खड्ड्यात वगैरे जे काही पाणी साठतं त्याच्यामुळे मॉस्किटोची काय होते, पैदास होते. ऑल सच रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इपिडेमिक स्प्रेड ऑफ डिसीजेस. ह्या सर्व कारण आहेत हे काय आजार पसरवण्याची. नेक्स्ट बघा बी. देअर इज पॉसिबिलिटी ऑफ फूड पॉइझनिंग वी इट स्टेली फूड. सॉरी, याचं बुक मध्ये सुद्धा थोडंफार आन्सर आहे. म्हणजे आन्सर हे बघा, शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता का असते, कारण त्याची कशाची वाढ झालेली असते, इंटरटॉक्सिन हे विषारी अन्नाची वाढ होते मायक्रोबची. बरोबर आहे, तेच लिहायचंय. बघा महत्वाचा हा काय, इंटरटॉक्सिन कॅक्यूज होतो. बघा द स्टेली फूड इज लाईक हॅव मायक्रोब्स इन इट. म्हणजे शिळ्या अन्नामध्ये कशाची वाढ झालेली असते, सूक्ष्मजीवांची, मायक्रोबची. सेम इन दी मायक्रोब्स प्रोड्यूस दी इंटरटॉक्झिन्स. त्या मायक्रोब्स मध्ये काय प्रोड्यूस झालेलं असतं, विषारी घटक. कुठला, त्याला नाव काय आहे, इंटरटॉक्झिन. द इंटरटॉक्झिन कॅक्युजेस फूड पॉइझनिंग. तो काय पैदास करतो, अन्न विषबाधा. देअरफॉर देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फूड पॉइझनिंग इन इट. एवढंच लक्षात ठेवा, इंटरटॉक्झिनची वाढ होते त्याच्यामुळे विषबाधा निर्माण होते आणि त्याच्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. नंतर सी बघा. सॉइल इज टर्न ओव्हर ड्युरिंग टिलिंग. बघा त्याचा आन्सर. देअर आर सम युजफुल बॅक्टेरिया इन दी सॉइल. सॉइल मध्ये काय असतो, युजफुल असणारा बॅक्टेरिया असतो. दे हेल्प टू डिकॉम्पोजिंग ऑर्गॅनिक सबस्टन्स इन टू इनऑर्गॅनिक न्यूट्रियन. ते काय करतं, डिकॉम्पोजिशन करतं, विघटन करतं ऑर्गॅनिक सबस्टन्स. देअर बाय जे काय इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट आहेत त्याचं. नंतर बघा देअर बाय दी प्रोड्यूस फर्टिलाइज. सम मायक्रोब्स ऑल्सो हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. ह्याच्यातले काही फर्टिलायझर झाल्यानंतर ते काय मदत करतात, जे काही मायक्रोब्स आहेत ते काय हेल्प करतात, नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं. म्हणजे फिक्सेशन म्हणजे काय, ते नायट्रोजन ज्या झाडांना जे आवश्यक आहे ते देण्याचं कार्य करतं. दे हेल्प द प्लांट टू गेट नायट्रोजन, thus have better yield of crop. The soil of turnover during tilling the mix of bacteria. म्हणजे जमीन माती खाली वर करतात. का करतात, त्या एवढ्यासाठी करतात. त्यात मायक्रोजोम्स आहे ते खाली वर जाण्यासाठी, तो बॅक्टेरिया खाली वर झाला पाहिजे. नंतर बघा दी फंगस ग्रोज क्विकली इन अ मॉइस्ट ऑर ह्युमिड कंडिशन. म्हणजे जे काही फंगस आहे, फंगस म्हणजे काय, बुरशी, ग्रोथ क्विकली होतात कुठं, मॉइस्ट ओलसर ठिकाणी किंवा दमट जे वातावरण आहे.
चटकन त्याची वाढ होते. बघा त्याचा आन्सर, द फंगस नीड सुटेबल कंडिशन फॉर द ग्रोथ. फंगसला कशाची गरज असते? कंडिशन फॉर ग्रोथ, म्हणजे त्याला गरज कशाची? ग्रोथची गरज असते. मग ती गरज कशातून बघते त्याची? द मॉइस्ट अँड ह्युमाइड कंडिशन आर फेवरेबल टू इट. त्यांना म्हणजे ओलसर आणि दमट वातावरण हे त्यांचं अनुकूलन आहे, त्याच्यात त्याची ग्रोथ होत असते फंगसची. इट डज नॉट ग्रो इन अ ड्राय कंडिशन. ते ड्राय कंडिशन म्हणजे वाळल्या जागेला त्यांची ग्रोथ होऊ शकत नाही. नेक्स्ट बघा, अ रेफ्रिजरेटर इज युज्ड इन ऑलमोस्ट एव्हरी होम. घराघरामध्ये म्हणजे फ्रीजचा वापर करतात. का करतात? बघा, द हार्मफुल मायक्रोब डू नॉट ग्रो इन कोल्ड टेम्परेचर. बघा, हे जे मायक्रोब्स आहे लक्षात ठेवा, जास्त टेम्परेचरलाही वाढत नाहीत आणि कमी टेम्परेचरलाही वाढत नाही. कोल्ड टेम्परेचर कसं असतं? अतिशय कमी असतं आणि कोल्ड टेम्परेचरला ह्या मायक्रोबची, हार्मफुल मायक्रोबची वाढ होत नाही. दे ग्रो ओनली इन अ टेम्परेचर रेंज ऑफ 50 डिग्री टू 35 डिग्री. ते फक्त 15 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस या तापमानाला त्यांची वाढ होते. रेफ्रिजरेटर हॅज अ व्हेरी लो टेम्परेचर. फूड कॅन बी स्टोर्ड देअर विदाउट स्पॉइलिंग. आणि ते अतिशय कमी तापमानामध्ये जे काय अन्न आहे ते काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. Therefore, to store perishable food items, refrigerators have become essential in every home. त्यासाठी रेफ्रिजरेटर काय केला जातो? घराघरामध्ये वापर केला जातो. नंतर बघा, ब्रेड रायजेस ड्युरिंग बेकिंग. पाव तयार करतात, फुगतो. पाव माहिती, फुगल्याशिवाय तो चवही लागणार नाही आपल्याला माहिती आहे. बघा, व्हेन द ब्रेड इज प्रिपेअर्ड ईस्ट. फर्मेंटेशन बघितलंय आपण, फर्मेंटेशन मध्ये ईस्ट झालेलं आहे. ब्रेड फुगण्यासाठी कशाचा यूज केला जातो? ईस्ट इज ऍडेड टू इट इन अ. जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये ईस्ट टाकलं जातं आणि त्याच्यामुळे तो ब्रेड आहे फुगला जातो. बघा काय सांगितलंय, ईस्ट इज अ टाइप ऑफ फंगस. ईस्ट कुठल्या टाइप मध्ये येतो? फंगसच्या. इट अंडरगोज प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. मी अगोदर सांगितलं ही प्रोसेस कशाच्या खाली अंडर होते? फर्मेंटेशन की नो. इन दी बॅटर ऑफ ब्रेड अँड रिलीज कार्बन डायऑक्साइड. जेव्हा तुम्ही ब्रेडचं बॅटर बनवायला चालू करता तेव्हा कार्बन डायऑक्साइड काय होतो? रिलीज होतो. देअरफॉर दी ब्रेड राईज ड्युरिंग बेकिंग. नंतर बघा, जी फोडर इज सोक्ड इन वॉटर बिफोर डिफरंट टू कॅटल. बघा, दुभत्या जनावरांना आंबवून म्हणजे फर्मेंटेशनची मी सांगत प्रक्रिया भिजवून का म्हणजे ठेवतात, ते कशासाठी ठेवतात ते विचारलंय. जे काय आपली घरी जनावर आहे आपल्याला माहिती असेल, बरोबर आहे. ती जे जनावरांना जो काही पेंड वगैरे असते बघा, ती आंबवली जाते, भिजवली जाते, मग ती जनावराला दिली जाते. बघा का दिली जाते? बाय ऍडिंग अ फोडर इन टू वॉटर इट इज फर्मेंटेड. बघा, फोडर जे काही अन्न आहे ते वॉटरमध्ये काय केलं जातं? भिजवलं जातं, ऍज अ फर्मेंटेड केलं जातं, आंबवलं जातं. बाय फर्मेंटेशन द व्हिटॅमिन कंटेंट रायजेस. बघा, फर्मेंटेशन केल्यामुळे त्यातील व्हिटॅमिन काय होतात? वाढले जातात. इन दी फोडर इट इज ऑल्सो इझियर फॉर डायजेशन. आणि त्या जनावरांना ते इझी जातं डायजेशन म्हणजे पचन करायला. द कॅटल इज दिस वेल नरिश्ड देअरफॉर फोडर इज सोक्ड देअर ऑफरिंग अ कॅटल. तर शेवटचा प्रश्न बघा 7वा. व्हेन विल यू यूज अ सिंपल मायक्रोस्कोप अँड व्हेन अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा, साधा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शी तुम्ही कशासाठी वापरा आणि एक्सप्लेन दी डिटेल हाऊ यू विल यूज दॅम. हे शिकवतानाही सांगितलंय. बघा, फर्स्ट बघा, सिंपल मायक्रोस्कोप इज अन लेसर मॅग्निफिकेशन. वन कॅन ऑब्झर्व इन्सेक्ट्स पार्ट्स और फ्लावर अंडर सच मायक्रोस्कोप. बघा, साध्या मायक्रोस्कोप खाली इन्सेक्टचे पार्ट असतील किंवा फ्लावरचे पार्ट पाहू शकतो त्या मायक्रोस्कोप खाली, साध्या मायक्रोस्कोप. नंतर बघा, कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय पाहू शकतो? इज रिक्वायर्ड फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ मायक्रोब. सूक्ष्मजीव आहेत ते कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आपण पाहू शकतो. हियर is therefore useful for observation of cell and tissues.
आणि काय मॅग्निफिकेशन करू शकतो? सेल्स अँड टिश्यूज. द सिंपल मायक्रोस्कोप स्टेज कॅन बी युज्ड फॉर डायरेक्ट ऑब्झर्वेशन. त्याचं डायरेक्ट ऑब्झर्वेशन करू शकतं. द ऑब्जेक्ट टू बी स्टडीड glass side and covered over with cover slip. The object is sectional into very thin slice and stand. म्हणजे त्याची अतिशय पातळ काप घेतला जातो आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं मायक्रोस्कोप खाली. The object to studied by compound microscope is placed over glass side and कवर्ड ओव्हर विथ कव्हर स्लिप. म्हणजे हे कशाखाली बघितलं तर कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली अतिशय पातळ थरच दिसू शकतो व्यवस्थित आणि त्याच्यातून बुती वगैरे दिसू शकतात. सेल्स अँड टिश्यूज. नंतर बघा 6 द ऑकर्स अँड ऑब्जेक्टिव्ह लेन्स आर बॉट वन लाईन बिफोर दॅट द मिरर ऍडजस्ट फॉर द ऑप्टिमम लाईट. नंतर बघा द magnified view of the object is seen through the eyepiece. The coarse focus knob is adjusted first and then within fine focus knob the accurate focusing is done. Another 9. In this way simple microscope. बघा आता simple microscope is used for general observation. यात काय पाहिलं जातं? जनरल ऑब्झर्वेशन केलं जातं. अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर स्पेशलाइज्ड ऑब्झर्वेशन. बघा सिंपल मायक्रोस्कोप खाली कशाचं ऑब्झर्वेशन केलं जातं? जनरलचं. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली स्पेशलाइज्ड ऑब्झर्वेशन केलं जातं. रिक्वायर्ड ग्रेटर मॅग्निफिकेशन. या प्रकारे पाठ संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा. थँक्यू.